झी 24 तास एक पाऊल पुढे। एकूणच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीला जाऊन सोनिया गांधींची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांनी विविध राजकीय बाबींवर सोनियांशी चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही काँग्रेसच्या संघर्षात नरमाईची भूमिका घेत वाद वाढवणार नसल्याचे संकेत दिलेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मात्र राष्ट्रवादीवर पुन्हा तोफ डागली आहे। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत जाऊन सोनियांना राजकीय स्थितीची माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलं। त्याग तसंच आदर्शबाबतही मुख्यमंत्र्यांनी सोनियांपुढे वस्तुस्थिती मांडल्याची सूत्रांची माहिती आहे। जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीत राष्ट्रवादीच्या रणनीतीनं काँग्रेस नेते संतप्त आहेत। ठाण्यात त्याचा वचपा काढण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला कसं रोखायचं याबाबतही चर्चा झाल्याचं मानलं जात आहे। नेहमी आक्रमक असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे। दोन्ही बाजूच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलल्यावर आपण काय बोलणार असं सांगत अजित पवारांनी हा वाद वाढवायचा नाही असे संकेत दिलेत। आघाडी सरकारमध्ये काम करत असताना अशा काही घटना घडत असतात आणि त्या घटना घडल्यानंतर त्या पक्षाचे प्रमुख या नात्याने प्रांताध्यक्ष स्टेटमेंट करत असतात। त्याच्यामुळे त्या दोघांनी का स्टेटमेंट केलेले त्याच्या संदर्भात जास्त अधिकारवाणीने ती दोघंच त्या ठिकाणी सांगू शकतील। ठाण्यात काँग्रेसने राष्ट्रवादीला शह देऊन जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीवेळी झालेल्या राजकारणाची परतफेड करण्याचा प्रयत्न केलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आक्रमक होत राष्ट्रवादीवर पुन्हा हल्ला चढवलाय। सातत्याने मी एकच सांगणार की आपण सोबत गेलो पाहिजेत, एकत्र एका विचाराचे सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। तर काँग्रेसला काही त्याचं हे होत नाही आहे, परंतु असं फार काळपर्यंत चालत नसतं। काँग्रेस राष्ट्रवादीची अवस्था तुझं माझं जमेना तुझ्या वाचून कर्मेना अशी झाली आहे। स्थानिक पातळीवर जरी दोन्ही पक्षांनी सोयीचं राजकारण केलं तरी सत्तेच्या लालसेपोटी राज्य आणि केंद्रातल्या सत्तेसाठी त्यांना एकत्र राहावंच लागणार आहे। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।